Hello everyone. In this video, we are going to see branch and bound technique. In last few videos, we had already seen the concept named as backtracking. From this lecture, we are going to see concept named as branch and bound. Very interesting and similar to backtracking. खूप इंटरेस्टिंग अशी कन्सेप्ट आहे आणि आपण ऑलरेडी डे टू डे लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये ह्या गेम वगैरे खेळत असतो. त्या फक्त कशा प्रकारे सॉल्व्ह करायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट आहे आणि इझी तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार आहे. एकदा प्रॉब्लेम समजला की तुम्ही एक्झाम मध्ये कशाही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ दे तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला स्टेप्स माहित पाहिजे तो कशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो. ओके. तर ब्रांच अँड बाउंड. ब्रांच मीन्स डिवाइड द प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला आपल्याला सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करायचं आहे किंवा एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्याला डिवाइड करून त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट वर्ड इज बाउंड. बाउंड काय करायचं आहे? जर एखादी स्टेप आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू देत असेल किंवा आपल्याला लॉस मॅक्सिमम करत असेल किंवा कॉस्ट मॅक्सिमम करत असेल तर त्याला इलिमिनेट करायचं आहे. ते आपण बॅड सोल्युशन कन्सिडर करणार आहे आणि जो स्टेप आपल्याला मिनिमम कॉस्टमध्ये सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे किंवा मॅक्सिमम प्रॉफिट आपल्याला देऊन जर सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे तर त्याला आपण कन्सिडर करायचं आहे. जे आपला लॉस किंवा कॉस्ट आपल्याला मॅक्सिमम करणार आहेत त्यांना आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, त्यांना आपल्याला बाउंड करायचं आहे. तर असा हा प्रॉब्लेम आहे, डिवाइड अँड इलिमिनेट द बॅड सोल्युशन्स. ओके. यूज फॉर ऑप्टिमायझेशन. याच्यामध्ये आपण कॉस्ट फंक्शन यूज करतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम ऑप्टिमायझेशन साठी यूज केला जातो. आपण प्रिव्हियसचे बॅक ट्रॅकिंग जो बघितला होता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दिलेल्या स्टेप्स फॉलो करायला लागतात. कन्स्ट्रेंट बेस्ड प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असतात. लाईक आपण एन क्वीन बघितला, त्याच्यामध्ये 3 टाईपचे कन्स्ट्रेंट्स असतात की लाईक क्वीन एकदा आपण पुट केली की ती रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये पुट करायची नसते. आणि तो प्रॉब्लेम आपल्याला एक फिक्स सोल्युशन देतो आणि ठरलेले प्रॉब्लेम्स आहेत, ठरलेले सोल्युशन्स आहेत. तर तो ऑप्टिमायझेशनचा कन्सेप्ट नाही आहे, बट ब्रांच अँड बाउंड मध्ये आपल्याला कॉस्ट फंक्शन यूज करावं लागतं किंवा एखादं ह्युरिस्टिक फंक्शन यूज करावं लागतं. त्यामुळे आपण त्याला ऑप्टिमायझेशनचे प्रॉब्लेम कन्सिडर करतो. तर याच्यामध्ये आपण 15 पझल प्रॉब्लेम आणि ट्रॅव्हलिंग सेल्स पर्सन्स प्रॉब्लेम किंवा ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम आपण बघणार आहे. तर हे प्रॉब्लेम आपल्याला ऑप्टिमायझेशनसाठी यूज करावे लागतात. ऑप्टिमायझेशन मीन्स इन टर्म्स ऑफ प्रॉफिट और इन टर्म्स ऑफ कॉस्ट वी हॅव टू चेक. जर प्रॉफिट असेल तर मॅक्सिमम घ्यावा लागतो आणि कॉस्ट असेल तर ती मिनिमम घ्यावी लागते. त्यामुळे हा प्रॉब्लेम ऑप्टिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. देन सम रिलेटेड वर्ड्स आहेत. सिंपल आहे एकदम. लाईव्ह नोड कॅन बी एक्सप्लोर्ड, म्हणजे ज्याची कॉस्ट मिनिमम आहे किंवा प्रॉफिट मॅक्सिमम आहे त्याला फक्त एक्सप्लोर करा, बाकीच्यांना बाउंड करून टाका. त्यांना दुसऱ्यांना डेड नोड म्हणा. डेड नोड डिस्कार्डेड नोड असतील ज्यांना आपण बाउंड करणार आहे त्या. यूज कॉस्ट फंक्शन, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. कॉस्ट किंवा ह्युरिस्टिक फंक्शन आपण ज्याला म्हणतो ते फंक्शन यूज केलं जातं. ठरलेलं फंक्शन आहे, फंक्शनचा फॉर्म्युला आपण त्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये बघूया. फोकस इज ऑन बेस्ट सोल्युशन. जसं मी म्हटलं की प्रॉफिट असेल तर मॅक्सिमम आणि कॉस्ट असेल तर मिनिमम. देन चूज पाथ विथ मिनिमम कॉस्ट, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. आणि इग्नोर कॉस्टली पाथ. आणि जर प्रॉफिट असेल तर मॅक्सिमम प्रॉफिट वाला कन्सिडर करायचा आणि मिनिमम वाला इग्नोर करून टाकायचा. तर पहिला पॉइंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट इंटरेस्टिंग इज 15 पझल प्रॉब्लेम, जो तुम्ही ऑलरेडी तुमच्या मोबाईल फोन मध्ये गेम खेळलेला आहात आणि तो तुम्हाला माहित आहे. फक्त तो कसा सॉल्व्ह करायचा असतो ते आपण आज बघूया. तर 15 पझल प्रॉब्लेम. 15 पझल प्रॉब्लेम मध्ये एक आपल्याला ग्रीड दिलेली असते. ग्रीड असते 4x4 ची. म्हणजे आपल्याला एक बोर्ड दिलेला असतो 4x4 चा. तो अशा प्रकारे असेल. हा 4x4 चा ग्रीड आहे आणि आपल्याला याच्यामध्ये नंबर्स दिलेले असतात. रॅन्डम नंबर्स कसेही दिलेले असतात. जेवढी डिफिकल्ट प्रॉब्लेम असेल, जेवढा डिफिकल्ट प्रॉब्लेम असेल तेवढे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतील. तर त्याच्यामध्ये काय असतं की एक बॉक्स आपल्याला रिकामा दिलेला असतो. एक बॉक्स आपल्याला रिकामा दिलेला असतो. म्हणून या प्रॉब्लेमला आपण 15 पझल प्रॉब्लेम म्हणतो. याच्यात टोटल आपल्याला 16 बॉक्स आहेत. 4x4 चा ब्लॉक आहे. 1 2 3 4. 1 2 3 4. टोटल 16 ब्लॉक्स आहेत, पण आपल्याला एक ब्लॉक ब्लँक दिलेला असतो. म्हणून ह्या प्रॉब्लेमला आपण 15 पझल प्रॉब्लेम म्हणतो. आणि जर आपण 3x3 साठी कन्सिडर केलं तर त्या प्रॉब्लेमला आपण 8 पझल प्रॉब्लेम म्हणतो. 8 पझल. 3x3 मॅट्रिक्स मध्ये असं असतं ते 3 4 5 6 7 8 आणि एक स्पेस ब्लँक असेल तर याला आपण 8 पझल प्रॉब्लेम म्हणतो. तर 15 पझल आणि 8 पझल ह्या इझी कन्सेप्ट आहेत. थोडंसं सिम्पल प्रॉब्लेम 8 पझल मध्ये असतो, थोडासा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम 16 पझल मध्ये असतो. सेम स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत कशाही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ दे. जरी 8 पझल आला तरी सेम स्टेप्स, 15 पझल आला तरी सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत. तर इथे अशा प्रकारे मेन्शन केलंय 4x4 ची ग्रीड असेल आणि 15 टाईल प्लस 1 ब्लँक शीट असेल, म्हणजे ब्लँक स्पॉट असेल. ते आपल्याला समजलंय. देन गोल रीच टू फायनल अरेंजमेंट, ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतो. आपल्याला ऑप्शन्स आहेत. आपण ह्या ब्लँक स्पॉटला वरती, लेफ्टला, राईटला किंवा डाऊनला शिफ्ट करू शकतो. हेही आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना चेक करूया.
आणि ह्युरिस्टिक फंक्शन किंवा कॉस्ट फंक्शन ज्याला म्हणतो ते काय आहे, मिसप्लेस स्टाईल्स, म्हणजे जेवढे इलेमेंट गोल स्टेट बरोबर कम्पेअर केल्यानंतर मिसप्लेस आहेत म्हणजे एक्झॅक्ट पोझिशनवर नाहीत, तेवढी त्या लेवलची कॉस्ट असते. आणि ज्याची कॉस्ट कमी असेल ते प्रॉब्लेम आपल्याला कंटिन्यू करायचे असतात आणि ते आपल्याला लवकरात लवकर सोल्युशन देतात. तर हे सगळं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघूया. ऑटोमॅटिकली तुम्हाला हे वर्ड सगळे समजून जातील. तर आपल्याला अशा प्रकारची एक इनिशियल स्टेट दिलेली असते आणि ही एक गोल स्टेट असते. क्वेश्चन मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा दिलेला असतो क्वेश्चन, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं इनिशियल स्टेट अँड दिस इज गोल स्टेट और टार्गेट स्टेट. यू जस्ट हॅव टू फॉलो द स्टेप्स अँड इनिशियल स्टेटला तुम्हाला फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट करायचं असतं. कॉस्ट फंक्शन काय आहे, लेवल प्लस नंबर ऑफ मिसप्लेस्ड एलिमेंट्स. ते आपण प्रॉब्लेम एक्झॅक्टली सॉल्व्ह करताना काय आहे ते चेक करूया. सिलेक्ट मिनिमम कॉस्ट अँड प्रोसीड, जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या इनिशियल स्टेटला फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ह्या लेफ्टला फक्त इकडे शिफ्ट केलं किंवा ह्या ब्लँक स्पॉटला आपण राईटला शिफ्ट केलं तर आपल्याला फायनल स्टेट गोल स्टेट भेटणार आहे. तर ती कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जातं ते आता बघूया आपण. असा प्रॉब्लेम आपल्याला गिव्हन असतो इनिशियल स्टेट आणि गोल स्टेट, आणि आपल्याला बाय युझिंग ब्रांच अँड बाउंड टेक्निकने सॉल्व्ह करायचा असतो. आता आपल्याला माहित आहे की कम्पॅरेटिव्हली की ह्या 13ला लेफ्टला शिफ्ट करा, 14ला लेफ्टला शिफ्ट करा, 15ला लेफ्टला शिफ्ट करा आणि आपलं गोल स्टेट येणार आहे. बट ते ब्रांच अँड बाउंड मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे ते आपण पाहूया. तर ब्रांच अँड बाउंड मेथडला यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना n नंबर ऑफ ग्रीड ड्रॉ करावे लागतात. त्यामुळं हा प्रॉब्लेम थोडासा ट्रिकी आहे. म्हणजे एकदा जर तुम्हाला समजला कशा प्रकारे तुम्हाला ग्रीड ड्रॉ करायचे आहेत तर तुम्ही एकदाच ड्रॉ करून घ्या आणि परत फायनल आन्सर जनरेट करा. आपल्याला इनिशियल स्टेट ऍज इट इज ड्रॉ करून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आपल्याला माहित आहे की आपल्याला जो ब्लँक स्पॉट दिलाय तो आपण 4 ठिकाणी त्याचे मुवमेंट करू शकतो. एक अप, देन राईट, डाऊन आणि लेफ्ट. ह्या 4 मुवमेंटच आपण करू शकतो. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. आणि बाय युझिंग कॉस्ट फंक्शन किंवा ह्युरिस्टिक फंक्शन ज्याला आपण म्हणतो त्याला घेऊन त्याला कम्पेअर करून आपल्याला मिनिमम स्टेपला कंटिन्यू करायचं आहे आणि मॅक्सिमम कॉस्टला आपल्याला डिस्कार्ड करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला n नंबर ऑफ ग्रीड्स ड्रॉ करून घ्यावे लागतात. तर ह्या ग्रीड्स अशा प्रकारे असतील. पहिली ग्रीड असेल अप साठी, सेकंड इज असेल डाऊन साठी, एक असेल राईट साठी आणि दुसरी असेल लेफ्ट साठी. ओके, तर परत एकदा आपण बॉक्स ड्रॉ करून प्रॉब्लेमला कंटिन्यू करूया. तर अशा प्रकारे आपल्याला मल्टिपल ग्रीड्स ड्रॉ करून घ्यावे लागतात. इथं थोडंसं लिहायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते ग्रीड कशा पण दिसत आहेत. ऑन पेपर ड्रॉ करताना तुम्हाला प्रॉपर बाय युझिंग पेन्सिल किंवा हॉरिझॉन्टल पेपर पकडून व्यवस्थित ह्या ग्रीड्स ड्रॉ करायच्या आहेत. तर आपण काय करणार आहे, ऍज इट इज बऱ्यापैकी जे सोल्युशन आहे ते लिहून घेणार आहे. 5 6 7. आता आपल्याला इथं मुवमेंट कुठले, अप. आपल्याला 4च मुवमेंट करता येतात. हा ब्लँक बॉक्स आपल्याला 4 ठिकाणी त्याचे मुवमेंट करता येते. एक अप, एक राईट, एक डाऊन आणि एक लेफ्ट. तर आता आपल्याला इथं समजतंय की हा ब्लॉक्स एकदम कॉर्नरला असल्यामुळे आपल्याला फक्त अप मुवमेंट आणि राईट मुवमेंट करता येणार आहे. डाऊन आणि लेफ्ट मुवमेंट याची होणारच नाही. त्यामुळे आपल्याला इथंच याला बाउंड करून टाकायचं आहे. तुम्ही हा बॉक्स ड्रॉ नाही केला तरी चालेल. इथं मी ते डायरेक्ट लिहू शकता की मुवमेंट इज नॉट पॉसिबल, कारण डाऊन शिफ्ट आणि लेफ्ट शिफ्ट जर आपण केलं तर तो बॉक्स 15 ग्रीडच्या बाहेर जातोय, 16 ग्रीडच्या बाहेर जातोय. त्यामुळे आपण ते मुवमेंट करूच शकत नाही, पॉसिबलच नाही. त्यामुळे फक्त अप आणि राईट साठी आपण कंटिन्यू करणार आहे. म्हणजे ह्या स्टेपला आपण डिस्कार्ड केलं, बाउंड केलं. तर ओके, आता आपण अप मुवमेंट केल्यामुळे 9 इथं आला, 10 इथं आहे, 11 इथं आहे, 12 इथं आहे, 13 14 आणि 15. नेक्स्ट इज डाऊन आपण करू शकत नाही. राईट राईट शिफ्ट केल्यानंतर ब्लँक स्पॉटला राईट शिफ्ट केल्यानंतर ते अशा प्रकारे असेल 6 7 8 9 10 11 12 13. इथं ब्लँक स्पॉट आला असेल आता 14 आणि 15. आणि हे लेफ्ट तर आपण मुवमेंट करू शकत नाही. तर आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, हे तर सगळे लोक करणार आहेत की अप शिफ्ट, राऊंड शिफ्ट, राईट शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट, हे सगळ्यांना जमणार आहे. कोणीही करू शकतं. सिम्पल फर्स्ट स्टँडर्डचा स्टुडंट सुद्धा करू शकतो. आपलं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॉस्ट फाइंड आउट करणं. कॉस्ट आपल्याला इथे एक फॉर्म्युला लिहावा लागेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. त्याच्या अगोदर कॉस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ मिसप्लेस्ड एलिमेंट्स प्लस लेवल. ओके, लेवल काय आहे ते नंतर सांगतो तुम्हाला. किंवा इन स्टँडर्ड वर्ड्स जर लिहायचं असेल तर कॉस्ट इज इक्वल टू जी ऑफ एन प्लस एफ ऑफ एन. हे आपण स्टँडर्ड वर्ड्स मध्ये लिहिलोय. ह्याला आपण एच ऑफ एन किंवा ह्युरिस्टिक ऑफ एन म्हणू शकतो. ते तुम्ही
जसं लिहाल ते बरोबरच आहे, त्याला काय म्हणजे असं कन्स्टेंट नाही की ह्याच वर्ड्स मध्ये लिहिलं पाहिजे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं सोल्युशन आलंय, आपण अप मुवमेंट केल्यानंतर आपल्याला जे सोल्युशन आलंय त्याच्यासोबत आपल्याला गोल स्टेटला कम्पेअर करायचं आहे. म्हणजे याच्यासोबत आपल्याला ह्या गोल स्टेटला कम्पेअर करायचं आहे आणि किती एलिमेंट्स त्याच्या चुकीच्या जागेवर आहेत, म्हणजे एक्झॅक्ट जागेवर नाही आहेत, ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर लेवल लेवल आपली अशी असेल, ही झिरोथ लेवल आहे. म्हणजे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला, आपल्याला जशी इनिशियल स्टेट दिली तशी झिरोथ लेवल झाली, ही फर्स्ट लेवल झाली. फर्स्ट लेवल म्हणजे लेवलचा जो फॉर्म्युला आहे तो 1 प्लस असेल, 1 प्लस. इन प्रॉपर वर्ड जर लेवलला आपण कन्सिडर करायचं असेल तर त्याला आपण मुवमेंट म्हणतो, आपण किती मुवमेंट केल्यात. पण मुवमेंटला कन्सिडर करू नका, लेवल जर आपण कन्सिडर केलं तर ते आपल्याला इझिली अंडरस्टँडिंग होतं. मुवमेंट म्हणजे आपण ब्लँक स्पॉटची किती शिफ्टिंग करतोय, किती मुवमेंट करतोय, त्याला आपण लेवलने जरी कन्सिडर केलं तरी चालेल आणि बाय युझिंग तुम्ही मुवमेंट जरी म्हणला तरी चालेल त्याला. तर आपण इथं 1 प्लस किती नंबर त्याच्या चुकीच्या जागेवर आहेत, म्हणजे ही गोल स्टेट आहे आपली आणि ही फायनल स्टेट आहे. तर आपण कम्पेअर करायला चालू करूया की बाबा 15 त्याच्या बरोबर जागी आहे का, तर 15 त्याच्या बरोबर जागी नाहीये, म्हणजे 1. इथं चेक करू शकता तुम्ही याच्यासोबत, 15 त्याच्या बरोबर जागी नाहीये, 14 त्याच्या बरोबर जागी नाहीये म्हणजे 2 झालं, आणि 13 त्याच्या बरोबर जागी नाहीये म्हणजे 3 झालं, आणि 9 त्याच्या बरोबर जागी नाहीये म्हणजे टोटल 4 कॉस्ट झाली. म्हणजे कॉस्ट इज इक्वल टू 1 प्लस एक मुवमेंट प्लस 4 मिसप्लेस एलिमेंट इज इक्वल टू 5. म्हणजे ह्या लेवलची कॉस्ट झाली 5. आपण आता याला कम्पेअर करूया, कॉस्ट इज इक्वल टू 1 प्लस म्हणजे मुवमेंट प्लस और लेवल प्लस किती एलिमेंट्स मिसप्लेस्ड आहेत किंवा त्याच्या चुकीच्या जागेवर आहेत. म्हणजे इथून आपण कंपॅरिझन चालू केलं, चेक केलं, 15 त्याच्या बरोबर जागी नाहीये म्हणजे 1. देन 14 चेक केलं, 14 त्याच्या बरोबर जागी नाहीये म्हणजे 2, आणि 13 आणि बाकी सगळे एलिमेंट त्याच्या बरोबर जागे आहेत म्हणजे ह्याची कॉस्ट झाली 2. म्हणजे टोटल कॉस्ट किती झाली 3, आणि ह्याची किती झाली कॉस्ट 5. म्हणजे अप मुवमेंट जर केली तर आपली कॉस्ट येते 5 आणि राईट मुवमेंट केली तर आपली कॉस्ट येते 3. त्यामुळे आपण मिनिमम कॉस्टला कन्सिडर करणार आहे. कॉस्ट असेल तर आपण मिनिमम लेवलला कन्सिडर करतो, त्यामुळे आपण ह्याला बाउंड करून टाकणार आहे ड्यू टू मॅक्सिमम कॉस्ट आणि ह्याला कंटिन्यू करणार आहे. आणि हा प्रॉब्लेम आपल्याला कंटिन्युअली असा सॉल्व्ह करायचा आहे. आता तुम्ही म्हणणार की मी इथं 3च एरो कार्ड ड्रॉ केलेत. आता एक आपल्या पॉईंट लक्षात येतो की इथं मुवमेंट पॉसिबल आहे, कुठली कुठली, एक अप मुवमेंट पॉसिबल आहे, एक राईट मुवमेंट पॉसिबल आहे, एक लेफ्ट मुवमेंट पॉसिबल आहे, आणि चौथी मुवमेंट आपण कन्सिडर करूया. चला चौथी मुवमेंट कुठली, डाऊन मुवमेंट आपण करू शकतो. तर डाऊन आपल्याला समजतंय की खाली तर ते जाऊ शकत नाही म्हणून आपण स्टॉप केलं. ओके. देन लेफ्ट, लेफ्ट जर आपण मुवमेंट केली तर आपल्याला एक समजतंय की लेफ्ट आपण मुवमेंट केली तर हा प्रॉब्लेम ऍज इट इज कन्सिडर होणार आहे. इथं तुम्ही चेक करू शकता, याची जर आपण लेफ्ट मुवमेंट केली, आपण इथं राईट मुवमेंट केली, या इनिशियल स्टेटला राईट मुवमेंट केल्यानंतर आपण इथं ब्लँक स्पॉटला आणलेलं. जर आपण परत लेफ्ट मुवमेंट केली तर हा 13 परत इकडे जाणार आणि ब्लँक स्पॉट इथे येणार, म्हणजे सेम ॲज इनिशियल प्रॉब्लेम येणार. त्यामुळे आपण लेफ्ट पण करणार नाही आणि इथं डायरेक्ट येणार सेम ॲज इनिशियल स्टेट. सो डायरेक्टली डिस्कार्डेड. ओके. तर आपल्याला आता दोनच मुवमेंट आहेत, एक अप आणि दुसरी राईट. तर अप मुवमेंट साठी आपण एकदा बॉक्स ड्रॉ करूया आणि एकदा राईट मुवमेंट साठी ड्रॉ करूया. हा झाला अप मुवमेंट साठी आणि हा झाला राईट मुवमेंट साठी. 1, 3. प्रॉब्लेम परत ऍज इट इज लिहून घेऊया. 1, 2, 3, 4. आता आपल्याला ह्याला बेस केस कन्सिडर करायचा आहे. ह्या प्रॉब्लेमला बघून आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. 5, 6, 7, 8, 9, 9. ओके. आता ह्या ब्लँक स्पॉटला आपण जर अप मुवमेंट केलं तर हे 10 खाली येईल आणि ब्लँक स्पॉट इथं जाईल आणि 13 ऍज इट इज राहील, 11 इथं, 14 इथं, 12 आणि 15. ओके. तर अशा प्रकारे मुवमेंट होणार आहे. आपल्याला चेक करत करत हे सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. जर आपण कन्फ्युजन केलं तर चुकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळं इझी आहे एकदम. आपल्याला फक्त स्टेप्स फॉलो करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आणि ह्या ब्लँक स्पॉटची राईट मुवमेंट केल्यानंतर 14 इकडे येईल आणि ब्लँक स्पॉट तिकडे जाईल, 14, आणि इथं ब्लँक स्पॉट राहील आणि इथं 15. तर आपलं दुसरं सोल्युशन पण इझिली आलेलं आहे. तर आपल्याला फक्त इथं कॉस्ट फाइंड आउट करायचे आहे आणि इथं कॉस्ट फाइंड आउट करायचे. तर कॉस्ट काय असेल, लेवल आता कुठली चालू आहे, सेकंड लेवल, किंवा मुवमेंट आपल्या किती झाल्या, इथं आपण एक मुवमेंट केली, आता इथं दुसरी मुवमेंट केली, किंवा लेवल जरी म्हणलं तरी चालतंय, 2 प्लस लेवल प्लस
किती नंबर त्याच्या चुकीच्या जागेवर आहेत. आता ह्याला आपल्याला कम्पेअर करावं लागेल गोल स्टेट बरोबर. आता गोल स्टेट आपल्याला चेक करणं थोडंच पॉसिबल नाही आहे वर सारखं सारखं राहून, म्हणून मी इथंच गोल स्टेट काढतो. सिंपल आहे एकदम, तुम्हाला माहित आहे गोल स्टेट काय आहे. फक्त इथं 15 आहे, 14, 13, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इथं ब्लँक स्पॉट आहे. तर आपल्याला ह्याच्यासोबत ह्याला कम्पेअर करायचं आहे. आपण चेक केलं की 9 पर्यंत एलिमेंट बरोबर आहे. 10 त्याच्या चुकीच्या जागेवर आहे म्हणजे 1, 11 बरोबर जागे आहे, 12 बरोबर जागे आहे, 13 बरोबर जागे आहे, 14 त्याच्या बरोबर जागी नाही म्हणजे 2 आणि 15 त्याच्या बरोबर जागी नाही म्हणजे 3. 2 + 3 = 5. म्हणजे ह्या लेवलची कॉस्ट किती झाली? 5. आता आपण याच्यासाठी चेक करूया लेवल प्लस नंबर ऑफ मिसप्लेस्ड एलिमेंट्स. म्हणजे याच्यामध्ये आपण कम्पेअर करताना सगळे एलिमेंट्स त्याच्या बरोबर जागे आहेत बहुतेक. 13, 14, फक्त 15 त्याच्या बरोबर जागी नाहीये. तर 2 + 1 = 3. म्हणजे आता आपण कुठल्या ब्रांचला कन्सिडर करणार आहे? तर या ब्रांचला कन्सिडर करणार आहे. ह्याला बाउंड करून टाकणार आहे, डिस्कार्ड करून टाकणार आहे, कारण याची कॉस्ट मॅक्सिमम येते. इथं 5 आलेली त्याला डिस्कार्ड केलं, इथं 3 आलेले मिनिमम आलेले म्हणून कन्सिडर केलं. आता आपण इथं आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला फक्त मुवमेंट किती पॉसिबल आहे ते चेक करूया. आपण 4 एरो काढून घेऊया, काय प्रॉब्लेम नाही. 4 एरो काढल्यानंतर आपल्याला काय इथे एक आपण कुठला कुठला करू शकतो? अप इकडे देऊन टाकू. डाऊन केलं तर बाउंड होणार आहे आणि लेफ्ट जरी केलं तरी बाउंड होणार आहे, कारण सेम ॲज अबाव म्हणजे ही जी स्टेप आहे तीच होणार आहे. ही जी स्टेप आहे तीच होणार आहे. त्यामुळे आपण ह्याला पण बाउंड करून टाकूया सेम ॲज प्रिव्हियस स्टेप. ओके, 2 बाउंड झाल्या. एक आपण आता अप करू शकतो किंवा राईट शिफ्ट करू शकतो. आणि राईट याच्यासाठी परत आपण बॉक्स ड्रॉ करून घेऊया. त्यामुळे हा प्रॉब्लेम थोडासा इंटरेस्टिंग आहे. आपण डे टू डे लाईफ मध्ये याच्या रिलेटेड गेम सुद्धा मोबाईलमध्ये खेळलेलो असतो. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, बट आपल्याला हे अशा प्रकारे सोल्युशन फाइंड आउट करावं लागतं. आणि एमसीक्यू मध्ये मोस्ट कॉमनली क्वेश्चन विचारला जातो की कॉस्ट फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे, किंवा एखादं इनिशियल स्टेट आणि गोल स्टेट दिलेली असते आणि आपल्याला कम्पेअर करून आपल्याला त्यातलं कॉस्ट फाइंड आउट करायची असते, किंवा लेवल दिलेली असते त्याच्याप्रमाणे आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची असते. तर ती कॉस्ट काय आहे हे समजलं असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होणार आहे. तर आपण आता राईट मुवमेंट केली, ह्या ब्लँक स्पॉटला राईट शिफ्ट केला, तर आपलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि इथं ब्लँक स्पॉट असेल. आणि अप शिफ्ट केलं तर कसं होईल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, इथं ब्लँक स्पॉट येईल, 11 खाली जाईल आणि बाकी सगळं ऍज इट इज. ओके, तर आता आपल्याला परत कॉस्ट फाइंड आउट करायचे आहे. जरी आपल्याला गोल स्टेट आली असेल, आता ही गोल स्टेट आहे, आपल्याला माहित आहे की हे कम्पेअर केलं गोल स्टेट बरोबर, तरी आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करावी लागेल. कारण कॉस्ट मध्ये फॉर्म्युला कसा आहे? नंबर ऑफ मिसप्लेस्ड एलिमेंट्स प्लस लेवल. म्हणजे लेवल आपल्याला माहिती आहे, आता ही थर्ड लेवल आहे किंवा मुवमेंट थर्ड आहे. 3 + 0 मिसप्लेस एलिमेंट्स म्हणजे 3 ही कॉस्ट आली ह्या टोटल सोल्युशनची. किंवा 3 मुवमेंट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटतंय मिनिमम मुवमेंट 3. किंवा आपण जर वर खाली इकडे तिकडे शिफ्ट करून परत फायनल आन्सरवर आलो तर ते मॅक्सिमम असेल, आणि ते आपल्याला कन्सिडर करायचं नाही. आपल्याला हे मिनिमम वालेच कन्सिडर करायचं आहे. आणि याची कॉस्ट चेक केली तर 3 + 15 त्याच्या बरोबर जागी नाही आणि 11 त्याच्या बरोबर जागी नाही म्हणजे 5. याची कॉस्ट झाली 5. तर आपल्याला फायनल आन्सर भेटलेला आहे हे गोल स्टेट आहे. आणि आपल्याला हे फायनल आन्सर भेटलेलं आहे. आणि ते किती मुवमेंट मध्ये भेटलंय, किती लेवल मध्ये भेटलंय, तर ते 3 मुवमेंट मध्ये किंवा 3 लेवल मध्ये भेटलंय आपल्याला. आणि आपल्याला याचं सोल्युशन अशा प्रकारे सुद्धा भेटणार आहे की याला परत वर शिफ्ट करा, 15ला इकडे शिफ्ट करा. हे खाली खाली जर सॉल्व्ह करत गेलं तर खाली खाली सॉल्व्ह होतच जाणार आहे. बट आपल्याला मिनिमम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे आणि बाय युझिंग ब्रांच अँड बाउंड टेक्निकने सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे फायनल आन्सर भेटते. आणि हा एक इझी प्रॉब्लेम आहे, इझी मध्ये कन्सिडर करू शकतो. फक्त कॉस्ट फंक्शन काय आहे किंवा ह्युरिस्टिक फंक्शन काय आहे हे माहित असेल तर याचं आपल्याला आन्सर कसाही प्रॉब्लेम येऊ दे लिहिता येतं. जरी 15 पझल प्रॉब्लेम आला किंवा 8 पझल प्रॉब्लेम आला तरी हा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो. तर तुम्ही सेमिस्टर एक्झाम मध्ये प्रॉपरली बाय युझिंग पेन्सिल आणि हॉरिझॉन्टल पेपर पकडून आन्सर काढलं तर व्यवस्थित आन्सर येणार आहे. आणि आपलं 4 ते 5 स्टेप मध्ये आन्सर येणार असंच न्यूमरिकल आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आपल्याला जास्त डिफिकल्ट प्रॉब्लेम काही विचारला जात नाही. तर हा एक न्यूमरिकल आहे, त्याचं सोल्युशन म्हणजे थोडासा डिफिकल्ट लेवलचा प्रॉब्लेम आहे. आपण याची कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती हार्ड मध्ये कन्सिडर करू शकतो. आणि याचं सोल्युशन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते अशा प्रकारे. याची गोल स्टेट आपल्याला माहित आहे, सेम बऱ्यापैकी गोल स्टेट जी असते ती ऍज इट इज असते.
म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला अशा प्रकारे दिलेली असते. जर इनिशियल स्टेट देऊन डायरेक्ट सांगितलं की फायनल आन्सर काढा, तर आपल्याला गोल स्टेट हीच आहे असं समजून कन्सिडर करूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम आपण एक चेक करूया की काय मुवमेंट आहे. तर आपण अप, राईट, डाऊन आणि लेफ्ट करू शकतो. अप मुवमेंट केल्यानंतर ब्लँक स्पॉट इथं आला आणि आपण गोल स्टेट बरोबर इलेमेंट्स कम्पेअर केले. आता गोल स्टेट इथं परत आपण ड्रॉ करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर आपल्याला कॉस्ट काढणं माहित आहे. ही झिरोथ लेवल आहे, ही फर्स्ट लेवल आहे किंवा फर्स्ट मुवमेंट आहे. तर याची कॉस्ट काय येणार आहे? कॉस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट्स मिसप्लेस प्लस लेवल. मग आता किती इलेमेंट्स मिसप्लेस आहेत चेक करूया. 3 त्याच्या बरोबर जागी नाहीये, देन 4 आहे, 5 आहे, 7 त्याच्या बरोबर जागी नाहीये, 8 आहे का? 8 आहे बरोबर जागी, 9 आहे, 10 आहे, 11 त्याच्या बरोबर जागी नाहीये, म्हणजे इथं सॉरी इथं 2, इथं 3, 11 त्याच्या बरोबर जागी नाहीये, 12 त्याच्या बरोबर जागी नाहीये, 13 आहे का, 14 आहे का, 15 आहे का? हे म्हणजे ह्याची कॉस्ट किती झाली? 1 + 4 = 5. ओके. तर असं करत करत आपण सगळ्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काहीतरी कॉस्ट भेटणार आहे. तर इथं आपल्याला मिनिमम दिसतंय, तर चेक करूया. आपण डाऊन शिफ्ट केल्यानंतर काय होते बघूया. डाऊन शिफ्ट केल्यानंतर आपला ब्लँक स्पॉट इथं आला. आपण आता मिसप्लेस एलिमेंटची कॉस्ट काढताना 1 प्लस किती असेल? 11 त्याच्या बरोबर जागी नाहीये आणि 12 त्याच्या बरोबर जागी नाहीये, म्हणजे त्याची कॉस्ट येते 3. आणि ह्या कॉस्टलाच आपण कन्सिडर करणार आहे. मोस्ट कॉमनली इथं पण 5 येत असणार आहे आणि इथं पण 5 येत असणार आहे. तुम्ही चेक करू शकता. आणि ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इथं इथं सॉल्व्ह केलं की फायनल आन्सर भेटतंय, जी गोल स्टेट आहे. आणि हेच आपलं फायनल आन्सर असतं. आणि याच्यात किती मुवमेंट होणार आहे? इथं 1 झाली, इथं 2 झाले आणि इथं 3 झाले. 3 मुवमेंट. म्हणजे 3 मुवमेंट केल्यानंतर 3 मुवमेंट कशा आहेत बघूया ते आपण. ह्या 7ला वरती घेऊन जायचं, ह्या 11ला इथं आणायचं आणि ह्या 12ला इथं आणायचं. म्हणजे ह्या 3 मुवमेंट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटतं. So time complexity of this problem is order of b raised to d, where d is a डेप्थ ऑफ द सोल्युशन, म्हणजे किती डेप्थ नंतर आपल्याला सोल्युशन भेटले, किती खाली आपल्याला सॉल्व्ह करत जायला लागले. आणि बी इज द ब्रांचिंग फॅक्टर, म्हणजे त्या 4 ब्रांच ज्या आपण बनवत होतो त्याच्या कन्सिडर करून, म्हणजे एक ब्रांच परत बाउंड होते, परत त्याच्यानंतर खाली गेले की 2 ब्रांच बाउंड होतात, आणि त्याच्यानंतर खाली गेले की एकच फायनल आन्सर आपल्याला भेटून जातं. तर बी आहे तो ब्रांचिंग फॅक्टर आहे आणि डी आहे तो डेप्थ ऑफ द सोल्युशन आहे, म्हणून याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ बी रेस टू डी आहे. आणि मग याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत ते चेक करूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये हा प्रॉब्लेम कन्सिडर केला जातो. पॉसिबल सोल्युशन फाइंड आउट करणे किंवा एआय जनरेटेड रिस्पॉन्सेस देणे, त्याच्यामध्ये मल्टिपल आन्सर्स आपल्याला भेटून जातात. तर त्यातले मिनिमम कुठले असतील तर ते आपल्याला कन्सिडर करावे लागतील. सेम हा प्रॉब्लेम तुम्हाला एआय मध्ये अगेन सेम सिमिलर प्रॉब्लेम ऍज इट इज एआय सब्जेक्ट मध्ये आहे. ए स्टार अल्गोरिदम आणि बेस फर्स्ट सर्च हा अल्गोरिदम ह्याच टेक्निकने सॉल्व्ह केला जातो आणि सिमिलर टेक्निक फॉलो करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. गेम सॉल्विंग टेक्निक्स म्हणजे ही एक पझल सॉल्विंगची टेक्निक आहे किंवा स्लाइडिंग पझल ज्याला म्हणतो आपण, सुडोको वगैरे आपण जे सॉल्व्ह करतो त्या रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे आणि आपण डे टू डे लाईफ मध्ये याच्या रिलेटेड गेम खेळत असतो. देन रोबोटिक्स अँड पाथ प्लॅनिंग. मिनिमम पाथ मध्ये, मिनिमम कॉस्ट मध्ये आपल्याला रोबोटला त्याच्या डिझायर पोझिशनला पोचवायचं असतं. तर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी आपण हा टेक्निक कन्सिडर करतो ब्रांच अँड बाउंडचा. 15 पझल प्रॉब्लेम हे त्याचं एक्झाम्पल आहे. सिमिलर आयडिया यूज टू मुवमेंट अँड ऑप्टिमायझेशन, म्हणजे कॉस्ट ज्याची मिनिमम आहे ती सिलेक्ट करा आणि ऑप्टिमाइज सोल्युशन प्रोव्हाइड करा. आणि ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम जे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. ह्युरिस्टिक बेस्ड प्रॉब्लेम्स म्हणजे काय काय प्रॉब्लेम कन्स्टेंट बेस्ड असतात, काय काय प्रॉब्लेम ह्युरिस्टिक बेस्ड असतात, काय काय प्रॉब्लेमला आपण सोल्युशन प्रोव्हाइड करतो बट त्याला प्रूव्ह करू शकत नाही, असे सुद्धा प्रॉब्लेम असतात. तर या प्रॉब्लेमला आपण ह्युरिस्टिक बेस्ड किंवा ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर करतो. तर हा एक न्यूमेरिकल आहे, तो तुम्ही तुम्ही बाय ओन सॉल्व्ह करू शकता. आणि याचा फायनल आन्सर किंवा कॉस्ट म्हणजे हा एक न्यूमेरिकल नंबर 1 आहे आणि हा न्यूमेरिकल नंबर 2 आहे. तर हा तुम्ही सॉल्व्ह केला ऑन पेपर आणि त्याची कॉस्ट येत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, आपण व्हेरीफाय करूया की ते बरोबर आहे का नाही. हा प्रॉब्लेम आपण नाही सॉल्व्ह केलेला. हे प्रत्येक वेळेस डिफरंटच येऊ शकतं, कारण थोडीशी मुवमेंट असेल तर प्रॉब्लेम अगेन सॉल्व्ह करावा लागणार आपल्याला. थोडीशी मुवमेंट चुकलेली असेल किंवा वर खाली झालेला असेल तरी प्रॉब्लेम आपल्याला अगेन सॉल्व्ह करावा लागतो. त्यामुळं त्याचा फायनल आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकून आपण त्याला व्हेरीफाय करूया. जर व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.